नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिनांक 8 फेब्रुवारीची सकाळ उरणकरांसाठी दुर्दैवी ठरली। भरधाव वेगातील NMMT बसने खोपटा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या 2 दुचाकी स्वारांना आणि एका टेम्पोला जोरदार धडक दिली। या अपघातात खोपटे येथील निलेश शशिकांत म्हात्रे आणि केशव ठाकूर हे दोघे गंभीररित्या जखमी झालेत। दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली आहे। खोपटा कोपरोली चिरनेर या रस्त्यावर अवजड वाहनांची सदैव रेलचेल असते। या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार उरणचे आमदार महेश बालदी यांनी नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटीच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीसाठी सुमारे 3,75 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र ठेकेदारांनी नॅशनल हायवे इंडिया अथॉरिटीच्या इंजिनियर अधिकारी वर्गांना हाताशी धरून या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत। त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होण्याची संख्या बळावली आहे। त्यातच रस्त्यावरील उखडलेल्या साईड पट्ट्यांचा तसेच खडबडीत रस्त्याचा अंदाज NMMT बस चालकांना न आल्याने भरधाव वेगातील NMMT बसने खोपटा कोपरोली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या 3 वाहनांना उडवलं। यामध्ये आणखी 5 मोटरसायकल्सवर थोडक्यात बचावलेत, तरी 2 मोटरसायकल स्वारांना बसने फरफटत नेल्याने दोघं गंभीर जखमी तर NMMT बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसंच जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, सामाजिक कार्यकर्ते कैलास म्हात्रे, शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र पाटील यांनीही वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।